कल्याण पश्चिमेतील कोंडी सोडवण्यासाठी सहजानंद चौकात लागू करण्यात आलेल्या वाहतूक बदलांबाबत ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट लवकरच पाहणी करणार असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती माजी सभागृह नेते श्रेयस समळे यांनी दिली आहे। या वाहतूक बदलांबाबत श्रेयस समळे यांनी ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे डीसीपी शिरसाट यांची भेट घेत स्थानिक नागरिकांच्या असणाऱ्या हरकती आणि सूचना त्यांच्याकडे सुपूर्द केल्या। कल्याण पश्चिमेतील एक प्रमुख चौक असलेले सहजानंद चौकातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे। मात्र या वाहतूक बदलांमुळे संतोषी माता रोड, काळा तलाव परिसराच्या अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुरू झाली आहे। त्यामुळे या भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांसह श्रेयस समळे यांनीही या वाहतूक बदलांना विरोध केला आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपासून समळे यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, हाऊसिंग सोसायटी, जागरूक नागरिक यांनी नोंदवलेल्या हरकती आणि सूचना घेऊन ट्रॅफिक डीसीपी शिरसाट यांची भेट घेत त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली। तसेच नागरिकांना होणारा त्रास पाहता ही अधिसूचना तातडीने रद्द करण्याची मागणीही त्यांनी या भेटी दरम्यान केली। 2 ते 3 दिवसापूर्वी सहजानंद चौक जो वाहतुकीचा विषय आहे त्याबद्दल मी डीसीपी शिरसाट साहेब यांची ठाण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या अधिसूचनेमध्ये 25 जुलैला जी त्यांनी अधिसूचना काढलेली त्याच्यामध्ये नमूद होतं की कोणाच्या काही हरकती सूचना असतील तर त्या आम्हाला पत्राद्वारे कळवाव्यात। तर आम्ही साधारण इकडे 12 ते 15 सोसायट्या असतील, विविध ग्रुप असतील, नागरिक असतील, व्यापारी असतील, रिक्षा चालक मालक असतील, यांनी आमच्याकडे साधारण 250 ते 250 हरकती सूचना आमच्याकडे त्या सबमिट केल्या आणि आम्ही त्याच हरकती सूचना जाऊन डीसीपी साहेबांना पोचत्या केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ते त्या हरकती सूचनांवर नक्कीच लक्ष देऊन इकडे जे काही बदल केलेले आहेत ते रद्द करून वाहतूक पूर्ववत करतील। हे असतानाच डीसीपी साहेबांनी सांगितलेलं आहे की मी या आठवड्यात सहजानंद चौकात स्वतः येईन आणि काय परिस्थिती आहे नक्की ती आपण एक जॉईंट व्हिजिट करूयात आणि ती जॉईंट व्हिजिट झाल्यानंतर आपल्याला जे काही योग्य ते पर्याय किंवा उपाययोजना करायला लागतील ते आपण करूयात। त्यामुळे शिरसाट साहेबांनी एकंदर पॉझिटिव्ह भूमिका या ठिकाणी दिलेली आहे आणि मला असं वाटतं आहे पुढच्या काही दिवसातच शिरसाट साहेब कल्याणमध्ये येतील आणि जे सहजानंद चौकमध्ये या सध्या जो विषय आहे ॲक्च्युली हा राजकीय विषय नाही आहे। राजकीय विषय असता तर एवढ्या लोकांनी सह्या किंवा हरकती सूचना नोंदवल्या नसत्या, पण कुठेतरी ह्याला राजकीय वळण द्यायचं आणि नागरिकांचं नुकसान करायचं ही जी काही लोकांची भूमिका आहे ती साफ चुकीची आहे। आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही। आम्ही नागरिकांसाठी इकडे सदैव तत्पर आहोत आणि नागरिकांनीच आमच्याकडे या हरकती सूचना नोंदवलेल्या आहेत ज्या आम्ही डीसीपी साहेबांना पोचत्या केलेल्या आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की वाहतूक विभाग ह्याच्यावर ॲक्शन घेऊन सहजानंद चौकात जो घोळ चाललेला आहे व इतर विभागांमध्ये यामुळे जी वाहतूक कोंडी वाढली आहे त्याच्यावर नक्कीच तोड काढेल आणि नागरिकांना या ठिकाणी दिलासा देईल। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।